नमस्ते सर्वांना. चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज इथं आपण 4 टक्स ब्लाऊज कसा शिवायचा कसा कटिंग करायचा ते दाखवणार आहे. इथे ब्लाऊजची उंची 15 इंच आहे. तर मी खालच्या बाजूला 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे बॅक साईडपेक्षा. तर खालच्या रेषेपासून आपल्याला वरती 15 इंचावर मार्किंग करायचं आहे. म्हणजे ब्लाऊजची उंची 14.5 आहे, तर इथे 15.5 आपण माप घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मुंड्यासाठी 6 इंचावर मार्किंग केलं आणि बस्ट लाईन तिथे 10.5 इंचावर मार्किंग केलं आहे. तर आपल्याला ह्या तिन्ही रेषा आखून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला इकडे शोल्डर मार्क करायचा आहे 5.5 इंचावर. त्यानंतर इकडे बटनपट्टीसाठी मी 1/2 इंचावर मार्किंग करत आहे. शिलाई मार्जिन सोडायचं आहे तेवढं. त्यानंतर छाती घेर आहे 9 इंच, 36चा चौथा 9 प्लस 1.5 इंच. तर इथं कमर घेर 32चा भाग चौथा 8 आणि अधिक 1 असं 9 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि पुढे 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे. तर ह्या दोन्ही रेषा आपल्या इथे आखून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथे क्रॉसपट्टीसाठी मी ते 3.5 इंचावर समोरच्या भागाला मी 3.5 इंचावर मार्क करत आहे आणि साईडला क्रॉसपट्टीच्या साईडच्या कोपऱ्यामध्ये आपण 2.5 इंचावर मार्किंग करत आहोत. तसंच परत एक 2.5 इंचावर फ्रंटला मार्किंग करायचं आहे आणि सरळ रेषा आखायची आहे. इथे 4 इंचावर मार्क केलं आहे तो आणि इकडचा 1 इंचावरचा पॉईंट आपल्याला दोन्ही जोडून इकडे क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा आहे. त्यानंतर इथे गळारुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि गळ्याची उंची जी आहे फ्रंट गळ्याची उंची 6.5. फ्रंट गळारुंदी खालच्या साईडला 2.5 इंचावर मार्क करायचं आहे. इथे असं बॉक्स आखून घ्यायचा आहे. त्यानंतर फ्रंटचा गोल गळा असा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर इथं बस लाईन 10.5 आहे. तिथून आपल्याला क्रॉसपट्टीपासून वरती 2.5 इंचावर जो समोरचा टक्स आहे तो घ्यायचा आहे आणि या कपड्याला आपण मध्यावर टक्स घेणार आहोत. तो असणार आहे 3.25 इंचाचा. तिथे आपल्याला पॉईंट काढून घ्यायचे आहेत फुली मारून. नंतर वरच्या बाजूला असा क्रॉसमध्ये 1.5 इंचावर मार्क करायचा आहे, जो की काखेकडचा बाजूला जाईल तो टक्स. आणि ह्या टक्सपासून पुढे 2 इंचावर मार्क करायचा आहे आपल्याला, जो साईडचा आहे. आता हे सगळ्या रेषा आपल्याला आखून घ्यायच्या आहेत टक्सच्या आणि शिलाई मार्जिन पण आपल्याला आखून घ्यायचं आहे किती घ्यायचं ते. जो समोरचा टक्स आहे त्याला जरा जास्ती म्हणजे अर्धा इंचावर आपल्याला तिथे टक्स घ्यायचा आहे आणि बाकीचे टक्स सगळे 1/2 इंचावर आपल्याला मार्क करायचे आहेत. तर इथे मुंड्याचा आकार दिलेला नाही, आपण देऊन घेऊयात ते. तर तो मुंड्याचा आकार देऊन झाल्यानंतर मग साईडचा टक्स आपल्याला तिथे ड्रॉ करायचा आहे. तर या पॉईंटपासून हा इकडचा पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तुम्ही आता पाहू शकता. त्यानंतर हा चौथा टक्स इकडे साईडला आपण 4.5 इंचावर मार्क करणार आहे वरून. तसंच क्रॉसमध्ये आपण पुढे घेणार आहोत. पाच आणि 6.5 येतो असा. तर आपल्याला याचं कटिंग करून घ्यायचं आहे. ते एक्स्ट्रा आपल्याला कपडा कट करायचा आहे खालचा साईडचा. सरळ करून घेतलेला मी तो कपडा.
क्रॉसपट्टी कटिंग करायची आहे. तरी फ्रंटची आपली कटिंग झालेली आहे. आता आपल्याला बॅक साईडचा कट करायचा आहे कपडा. क्रॉसपट्टी थोडी पुढची जास्त असल्यामुळे थोडासा मी खालच्या बाजूला घेते ते कपड्याच्या थोडासा. तरी पूर्ण आपल्याला असं जसं आहे तसं आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. इथे क्रॉसमध्ये असा पॉईंट काढून घेतला मी. तर आता इथं आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. ते 1 इंच मार्क केले मी. पाठीमागचा मुंडा आपण ड्रॉ करून घेतलेला आहे आणि शिलाई मार्जिनवर रेषा मारलेली आहे इकडे. तर इथे पूर्ण गळ्याची उंची बॅक साईडची आपण 10-10.5 घेणार आहोत. तिथे 10 गळ्याची उंची घेतलेली आहे. त्यानंतर रेषा आखून घेतली तिथे मी. पावणे 3 इंचावर मार्क करायचा आहे. हा गळा आपल्याला चौकोनच ठेवायचा आहे. आता इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे बॅक साईडचं. इथं आपलं ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. यामध्ये आपण इथे आपण आता बाहीचं माप घेणार आहोत या ठिकाणी. तर बाहीची रुंदी जी आहे 9 इंच आहे आणि उंची 6 तयार 6 आहे आणि आपण मार्जिनसहित 7 घेतलेलं आहे. तर वरच्या बाजूने आपल्याला 3 इंचावर मार्किंग करून तिथे सरळ रेषा घेतलेली आहे. नंतर इथं अशी क्रॉसमध्ये रेषा आखून घ्यायची आहे. त्यामध्ये मध्य काढायचा आहे आणि बाहीचा आकार द्यायचा आहे मागचा आणि पुढचा. तर इथे आपली बाहीची मार्किंग करून झालेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला ब्लाऊज कटिंगचा कसा वाटला फोरटक्सचा आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.